मित्रांनो, तुम्ही जर पॉवर BI डेव्हलपर, रिपोर्ट डेव्हलपर किंवा BI डेव्हलपर किंवा डेटा अनालिस्ट म्हणून आता सध्या काम करत असाल आणि जर फक्त तुम्ही रिपोर्टिंग साईडला किंवा डॅशबोर्डिंग साईडलाच जर काम करत असाल, तर तुम्ही आता सध्या तुमचं स्किल किंवा तुम्हाला अपस्किल करण्यासाठी जे मार्केटमध्ये जे काही अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे, त्यासाठी तुम्हाला रेडी असणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी तुम्ही कोणते टूल्स शिकायला पाहिजे, काय गोष्टी करायला पाहिजे की जेणेकरून तुमची मार्केट व्हॅल्यू ही वाढेल. त्यासाठी तुम्ही जे काही एक्सपिरियन्स असेल त्यानुसार तुम्हाला कळालंच असेल की पॉवर BI मध्ये जेव्हा आपण डॅशबोर्ड बनवतो, त्यासाठी डेटा आपण कुठेतरून घेतो, कोणत्या तरी डेटाबेसमधून, SQL डेटाबेस म्हणा किंवा फ्लॅट फाईल डेटाबेसमधून. परंतु जेव्हा तुम्ही आता रिपोर्ट्स वगैरे करतात, डॅशबोर्ड्स वगैरे करतात, पण हा जो डेटा आहे तो नेमका येतो कुठून, त्यासाठी तुम्ही हे थोडंसं बॅक साईडला डेटा इंजिनिअरिंग साईडला जायला पाहिजे, जिथे तुम्हाला जो काही डेटा येतोय वेगवेगळ्या सोर्समधून आणि तो कोणत्या डेटाबेसमध्ये कसा लोड होतो, त्यासाठी ETL एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड हे एक टूल आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे, जिथे तुम्हाला या सर्व गोष्टी शिकणं गरजेचं आहे. जिथे तुम्हाला डेटा इंजिनिअरिंग साईडला जर शिकता आलं तर त्यात काय होईल ना की तुम्हाला एंड टू एंड अंडरस्टँडिंग येईल. आणि जिथे तुम्हाला म्हणजे डेटा इंजिनिअरिंग प्लस डेटा अनालिटिक्स हे दोन स्किल जे आहे ते तुम्हाला नक्कीच फायद्याचे राहतील तुमच्या म्हणजे मार्केट अपॉर्च्युनिटीसाठी. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, जिथे तुम्हाला वाटेल की आता मी आता रिपोर्टिंगमध्ये परफेक्ट झालोय किंवा मला बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी जमतात, तर तुम्ही आता नेमकं शिकायला काय पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही ETL कडे वळा. ही एक संधी आहे की जिथे तुम्हाला ETL मध्ये जर गेले तुम्ही डेटा साईडला, तर तुम्हाला एक टूल जरी शिकले तरी तुम्ही बरेचसे दुसऱ्या टूल्समध्ये पण इझिली काम करू शकतात. मग त्यासाठी तुम्हाला शिकायचं कुठं, तर मी आत्ता माझ्या चॅनलवरती ATLचा कोर्स चालू केला आहे, डेटा वेअरहाऊस, कम्प्लीट डेटा वेअरहाऊस द अल्टिमेट गाईड. इथे मी तुम्हाला हे शिकवत आहे, तर माझी प्लेलिस्ट नक्की फॉलो करा. मी त्याची प्लेलिस्टची लिंक ह्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर नक्की हा कोर्स फॉलो करा. आणि हा थेरॉटिकल विथ प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.